Hey everyone, welcome to all Dhanasriki Coaching YouTube channel. In this video, we are going to learn Lagrange's multiplier theorem of differential geometry. पहिल्यांदा आपण ह्याचं स्टेटमेंट काय आहे ते बघणार आहे. Let S be the n surface in R raised to n plus 1 such that S is equal to f inverse of C where f is a function from U to R and grad of f of Q not equal to 0 for all Q belongs to S. इथपर्यंत आपण सरफेसच्या डेफिनेशनमध्ये जे गोष्ट लिहिणार आहे ते लिहिलेली आहे असं पण आपण लक्षात ठेवू शकतो. सपोज G इज अनादर फंक्शन. आता इथे G हे अनादर फंक्शन डिफाईन केलेलं आहे. ते G हे फंक्शन U टू R आहे. हे कसं फंक्शन आहे? इट स्मूथ फंक्शन अँड P बिलॉंग्स टू S. P Sमधला P जर घेतला तर तो एक्स्ट्रीम पॉईंट ऑफ G ऑन S म्हणजे एक्स्ट्रीम पॉईंट होतो Gचा कशावरती? Sवरती. कधी? म्हणजे दॅट इज आयदर G ऑफ Q लेस इक्वल G ऑफ P फॉर ऑल Q बिलॉंग्स टू S और G ऑफ Q ग्रेटर दॅन G ऑफ P फॉर ऑल Q बिलॉंग्स टू S. म्हणजे इथं जर P Sमधला आपण घेतला तर तो एक्स्ट्रीम पॉईंट होतो Gवरचा. कधी? Gमधले Sमधले आपण सगळे पॉईंट घेतले Q तर त्याच्यापेक्षा हे G हे फंक्शन ग्रेटर किंवा इक्वल असलं पाहिजे किंवा लेस असलं पाहिजे फॉर ऑल Q बिलॉंग्स टू S साठी. Then there exists a real number lambda such that grad of G of Q is equal to lambda G grad of f of P where lambda is Lagrange's multiplier. तर आपल्याला एक असं रियल नंबर फाइंड आउट करायचं आहे लॅम्बडा की ग्रॅड ऑफ G ऑफ P इज इक्वल टू लॅम्बडा टाइम्स ग्रॅडियंट ऑफ f ऑफ P असलं पाहिजे. पण ह्यातलं लॅम्बडा हे कसलं आहे? लॅग्रांजेस मल्टिप्लायर आहे. पहिल्यांदा आपल्याला जे गिवन आहे ते इथं लिहिलेलं आहे. लेट S बी द n सरफेस इन R raised to n plus 1 where S is equal to f inverse of C and f from U to R and gradient of f of Q not equal to 0 for all Q belongs to S. पहिल्यांदा आपल्याला जे गिवन आहे ते इथं आपण लिहिलेलं आहे. अ टँजंट स्पेस SP इज इक्वल टू. तर आपल्याला माहिती आहे अशी कंडिशन सॅटिस्फाय झाली. आपल्याला एक नोट माहिती आहे. तर अशी कंडिशन सॅटिस्फाय झाली तर तिथे एक टँजंट स्पेस एक्झिस्ट होतं. त्याला आपण SP म्हणलं आहे. तर त्याचा ग्रॅड f ऑफ Pचा पर तो SP हे असतं ग्रॅड f ऑफ Pचा पर असतो एक्झिस्ट होतो फॉर गिवन सरफेससाठी. पण व्हेअर म्हणजे अँड किंवा व्हेअर SP पर इज वन डायमेन्शनल. SP पर हे वन डायमेन्शनल असतं सबस्पेस ऑफ R raised to n plus 1 सफिक्स P स्पॅन बाय ग्रॅडियंट ऑफ f ऑफ P. हे आपल्याला सगळं माहीत असलेल्या गोष्टी लिहून घेतलेल्या आहे. ह्या गोष्टी कुठून आल्या? तर आपल्याला एक नोट माहिती आहे. ती नोट इथं दिलेली आहे. ती नोट अशी आहे. ह्या दोन नोट बघा. जर इच n सरफेससाठी S हॅज पॉईंट Sमध्ये असा एक पॉईंट असतो की टँजंट स्पेसपाशी की तो n डायमेन्शनल वेक्टर स्पेस असतो R raised to n plus 1 सफिक्स P. दिस टँजंट स्पेस इज डिनोटेड बाय. टँजंट स्पेस हे SP ने डिनोट केलेलं जातं. आणि इफ अ फंक्शन f इज अ स्मूथ फंक्शन सच दॅट S इज इक्वल टू f इनवर्स ऑफ C असेल फॉर सम C बिलॉंग्स टू R साठी आणि त्याचा ग्रॅड जर नॉन झिरो असेल फॉर ऑल P बिलॉंग्स टू S साठी तर SPला आपण ग्रॅड f ऑफ Pचा पर लिहू शकतो. तेच आपण तिथं लिहिलेलं आहे. आता आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे ते लिहिलं आहे. ग्रॅड G ऑफ P इज इक्वल टू लॅम्बडा टाइम्स ग्रॅडियंट ऑफ f ऑफ P. म्हणजेच आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे? वी नीड टू प्रूव्ह दॅट ग्रॅडियंट ऑफ f ऑफ G हा SP परमध्ये जातो असं दाखवायचं आहे आपल्याला. म्हणजेच आपल्याला काय दाखवायचं? SP परमध्ये जातो. म्हणजेच वी हॅव टू प्रूव्ह दॅट म्हणजे SP मधला आपण फी हा जर टँजंट म्हणजे हा वेलॉसिटी वेक्टर असतो म्हणजे त्याला टँजंट स्पेस आपण म्हणतो. तर त्याचा डॉट प्रोडक्ट ग्रॅड ऑफ G ऑफ P शी केला तर त्याचं आन्सर इज इक्वल टू 0 येते. तर हे दाखवायचं आपल्याला. तर आपण एक फॉर सम पॅरामेट्राइज्ड कर्व अल्फा आपण एक अल्फा घेतला पॅरामेट्राइज्ड कर्व. आपल्याला माहिती आहे अल्फा हे फंक्शन I टू R असतं. पण इथं आपण S कन्सिडर केला आहे. फॉर सम T नॉट बिलॉंग्स टू I साठी आपण जर इंटरवलमधला T नॉट हा पॉईंट घेतला तर तिथं एक
देअर एक्झिस्ट अल्फा टाइम्स टी नॉट इज इक्वल टू पी असं आपल्याला भेटणार आहे. गिवन आपण आता गिवनमध्ये एक अनदर फंक्शन कन्सिडर केलं तर गिवन दॅट जी फ्रॉम यू टू आर इज स्मूथ फंक्शन. आपल्याला गिवनमध्ये दिलेलं आहे ते फक्त लिहिलं आहे. आणि पी बिलॉंग्स टू एस हे सुद्धा गिवन आहे. देअर इज अ एक्स्ट्रीम पॉईंट ऑफ जी. म्हणजे पी बिलॉंग्स टू एस हा एक्स्ट्रीम पॉईंट असला म्हणजे पी हा एक्स्ट्रीम पॉईंट झाला जीचा ऑन एसवरती. असं झालं तर काय होतं गिवनमधलंच आपण ही पण गोष्ट आपण गिवनमध्ये लिहिलेली आहे. फक्त आपण इथं काय केलं इज इक्वल टू जी ऑफ पीची व्हॅल्यू आपण पाठीमागं इथं बघितलेली आहे की पीची व्हॅल्यू काय आहे अल्फा ऑफ टी नॉट. ती पीची व्हॅल्यू आपण इथं टाकलेली जी ऑफ अल्फा ऑफ टी नॉट फॉर ऑल पी क्यू बिलॉंग्स टू एससाठी. इथं पण तसंच पीची व्हॅल्यू टाकली. गिवन आपल्याला जसं दिलेलं आहे ते लिहून घेतलेलं आणि तिथं फक्त पीची व्हॅल्यू आपण इथं अल्फा ऑफ टी नॉट टाकलेली आहे फॉर ऑल क्यू बिलॉंग्स टू एस. तर आपल्याला माहिती आहे हे सगळ्या टी नॉटसाठी एक्झिस्ट होतं आहे. मग इंटरवलमधला आपण जर एक टी हा पॉईंट घेतला त्याच्यासाठी सुद्धा हे सगळं एक्झिस्ट होणार. कारण टी नॉट हा मॅक्झिमम जर असेल तर सगळ्या टीपेक्षा ते जी ऑफ अल्फा ऑफ टी नॉट हे ग्रेटर इक्वलच असणार. आणि टी नॉट जर मिनिमम असेल तर सगळ्या टीसाठी जी ऑफ अल्फा ऑफ टी नॉट हे इथं मॅक्झिमम असणार आणि इथं मिनिमम असणार. फॉर ऑल टी बिलॉंग्स टू आयसाठी हे एक्झिस्ट होणार. म्हणजे टी नॉट हा काय झाला एक्स्ट्रीम पॉईंट झाला ऑन इंटरवल आयवरती. तर आपल्याला आता काय करायचं आहे आपल्याला दाखवायचं आहे ग्रॅडियंट ऑफ जी ऑफ पीचा डॉट प्रोडक्ट व्ही सोबत 0 असतो. त्याच्यासाठी आता ग्रॅड काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. मग त्यामुळे आपण काय केलं जी कंपोजिट अल्फा ऑफ टी नॉट कन्सिडर केलं त्याचा इज इक्वल टू 0. आता इथं बघा जी ऑफ अल्फा ऑफ टी नॉट ह्याचं डेरिव्हेटिव्ह आपण कशाशी घेतो विथ रिस्पेक्ट टू टी घेतोय. पण जी ऑफ अल्फा ऑफ टी नॉट हे फंक्शन कशाचं आहे टी नॉटचं ह्यात टी आहे का नाही. त्यामुळे ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार 0 येणार. दॅट इज ग्रॅडियंट ऑफ जी ऑफ अल्फा ऑफ टी नॉटचा डॉट प्रोडक्ट अल्फा नॉट ऑफ टी नॉट इज इक्वल टू 0 होणार बाय प्रॉपर्टी 3. आपल्याला माहिती आहे आता म्हणजे ह्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे आता हे आपण चेन रूलनुसार सॉल्व केलं म्हणजे ग्रॅड ऑफ जी ऑफ अल्फा ऑफ टी नॉट इंटू अल्फा डॉट ऑफ टी नॉट हे चेन रूलनुसार घेतलं म्हणजे इज इक्वल टू 0 आलं. म्हणजेच काय आलं अल्फा नॉट ऑफ टी नॉट काय असतो वेलोसिटी वेक्टर असतो त्याला व्हीने डिनोट केलं इज इक्वल टू 0 आलं. तर ह्याचा डॉट प्रोडक्ट 0 आपल्याला माहिती आहे हा कशात जात होता एस पी परमध्ये जात होता. म्हणजे हा व्ही कशात जाणार एस पीमध्ये जाणार. आणि अल्फा ऑफ टी नॉट कशात जाणार अल्फा ऑफ टी नॉट ह्याची व्हॅल्यू काय आहे आपण पाठीमागच कन्सिडर केले पॅरामीटराइज कर्व जेव्हा डिफाईन केलं तिथं काय त्याची व्हॅल्यू पी आहे. म्हणजे काय झालं ग्रॅडियंट ऑफ जी ऑफ पीचा डॉट प्रोडक्ट व्ही सोबत काय आला 0 आला. म्हणजे ग्रॅड ऑफ जी ऑफ पी कशात गेला एस पी परमध्ये गेला. एस पी परमध्ये गेल्यानंतर म्हणजे ते स्पॅन झालं त्यामुळे त्याला आपण असं लिहू शकतो अल्फा टाइम्स आणि अल्फा हा कोणता पण रिअल नंबर आहे. थँक्यू.